माझ्या पायात काल कोण पडलं? आणू पडली का तू पडली? माझ्या काल पायात कोण पडलं? सकाळ सकाळ दोघा बाप लेकीची भांडणं चालली आता इथं. माझ्या काल पायात कोण पडलं मग? रुसारुशी चालली, फुगफुगी चालली या. कालच्या धरणं पप्पा बोलत ना चिववर मग माझी जाणू या आणि चिव रडती या. मी 10 वेळा म्हणलं तू माझी या. मी काय म्हणलं तू माझी या, आणू नाही माझी. मी काय म्हणलं कोण आहे माझी? मग तू बोलणार का माझ्याकडून? मग मी पण नाही बोलणार. हो माझ्या घरात चालती बाहेर. माझ्या मम्मीचं घर आहे म्हणा. तुझा मम्मीचा इकडला एरिया. चल हे किचन आता माझं आहे. पोहे काय अजिबात यायचं नाही. चल चल माझ्या मम्मीने केलंय म्हणा. चल आमच्या बरोबर बोलू नका मला. मम्मीने केलं तर म्हणजे नाटकच पण नाही का? आणू पिलू या का माझी स्वीट गर्ल या सुरू या का तू का रुसती या? तू का रुसती या? मग माझ्या पाया कोण पडलं का? माझ्या पाया कोण? तुमच्या भांडणाच्या हात पोहे गार होऊन चाललेत बरं का? माझी बर अनुष्का माझी का तू माझी? सांग आता खरं सांग. बर आणू माझी नव्हती मग आणू कसं काय माझ्या पाया पडली? तू माझी होती, तू का माझ्या बघत बसली? तुला काय म्हणलं माझ्या पाया पड का पडली नाही? ठीक मी आजपासून तिलाच मानली. ए चल तुझ्या बरोबर नाही बोलत. आणू माझं पिलू कुठे गेलं? या ग सुद्धा. चल चल पोहे खायचं. ये माझ्या हाताने तुला चालणार. मेकअप राहू दे बाबी. पोहे खायला चल. चल लवकर आणू. चल ते डोक्याला टॉवेल बांधून चल. पप्पा काय करतात? वरचा दरवाजा उघडा आहे. चल असू दे. तो पप्पाने खायला पण बसलं. पप्पाला काय करायचंय? तू खाऊ नाही तर नाही खाऊ. हो बघ तर चिवच्या पप्पाचं मिटलं है का नाही? मिटलं का? मिटलं. पप्पा गेले. अनुष्का चाललंय तिकडे विण्या बांधायचं. एवढी भांडी घरात घे ग बा. कपडे वगैरे धुवून झाले आत्ताच. कपडे धुतली. ऊन तर असं चटकायला लागले. 9:30 पावणे 10 वाजल्यात इथं. विचारू नका. आणि सर्दी झाली या. त्याच्यामुळे ऊन असं हे झालं की डोळ्याला पाणी येते. इकडं कोणाचं काय काय चाललंय बघूया. 2-3 दिवस झालं कलरचं काम चालू होतं. इकडे यायला काय एवढं जमत नव्हतं. जेवायला ह्याला पण जेवायला तर कधी 1:30-2 वाजायच्या. सकाळचं सगळं काम हे आवरून सगळं राडा वगैरे काढून देऊन त्यांना. का तुझं का जेवा त्यांचं चाललंय जेवण नाही. पोहे खाल्ले ते आत्याचं बाईचं चाललंय जेवण. परत ना आणि जेवाय गाडी धवायला आज जायचं फिरा. मेहंदी काढली होय? मी रात्रीच काढली. कधी? रात्री ज्ञानूला झोपल्यावर मेहंदी काढली ज्ञानूला लावली काढायला. अगं त्या ह्याने हात काळा झाला. तर बाईने आमच्या मेहंदी ही काढली. आणि तुमचा पुढचा व्हिडिओ येईन कुठे जायचंय काय ती जेवायला सगळी या जेवायला चाललंय जेवण हे का? दुखा लागलं काय असं एवढ्या लवकरच काय म्हणते चिवा? जेव मला बीचे पाल नको कोणाला. तुला मेकअप ही कर आणि फ्रॉक ही घाल. ती कसली कपडे घालायचे? त्यांना कपडे घालायचे. साडी घालायची आहे का नाही? अनुची साडी घालायची. दितीला घालायचं वर. चला तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ येईन कुठं जायचंय काय आम्हाला. दाजी फिरायला न्यायच्यात आज. हा दाजी फिरायला न्यायच्यात म्हणून. इकडं कसं दाजी ऑफिस मध्ये बसल्या इथं. आणि कुठं फिरायला नेणार आहे आम्हाला? नाही तुम्हाला नाही नेणार अजिबात. शिवेल तर अजिबातच नेणार नाही. सकाळ सांगाय कशाला आलत तुम्ही? कोण आलंय सांगाय? तुम्ही नाही बाबा आमचं आम्ही चाललोय. चिवेल न्यायचीच नाही अजिबात. दादा काय म्हणतात? चिवेल तर अजिबातच न्यायची नाही. ती
आहे अश्विनीच्या कोण तुमची लग्न आहे? अहो तुमच्या वहिनीच्या पोरीचं लग्न या तुमच्या आत्याची मुलगी आहे आणि मुलीच्या हा मुलीचं तुमची लग्न. कोण आहे? त्यांची जवळची पाहुणे ती जरा थोडी, हा. आमची थोडी लांबची ती. काय बोलता मग काय मला माझं वहिनीचेच कुठल्या वहिनीच्या पोरीचं लग्न आहे का काय माहितीच नाही. तुमची गंधराते आहे का नाही हा. गंधरात्याची पोरगी हिरा वहिनी गंधारा ती कुठली? राशींच्या त्या वाळलेल्या अशा नतीवाल्या. म्हणजे राशीन लाते काय मला हो, गप्पा नका भाऊ कावले. दाय माझे गेले असू दे बया. म्हणलं ह्यांना नाती माहितीत का बघा. आम्हाला सगळी माहिती आहेत आपली पाहुणी. हा नाही कसं असतंय आमची पाहुणी माहितीत का ग तुला? सगळी माहिती आहेत हा तीच म्हणलं. सगळी माहिती आहेत तर सगळ्या बहिणी माहिती आहेत आत्यांच्या त्या पोरी ती सगळ्या. आमच्या वहिनीच्या पोरीचं लग्न आहे ते म्हणून निघालंय. जायचंय फार लग्न कधी संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6:30 आईला नगरला आहे. तिथं नाही ती राहिले की नाही खाली पडले बाळा. आणि फक्त चिवीला घे आणण्याला घे नेनूल घे आणील काय घेऊ नको. आणि उरकती आता. नाही आणील टाकती ती. नाही आता उरकती ती ज्ञानी यायची म्हणल्या उरकणार. काय सगळ्यात चांगलं आहे ते. हा पुरी सगळ्यात चांगली आहेत. सारख्या बोलावत्या त्या उलट पण आपणच जात नाही. असं दे तर बाय सगळ्यांना. अगं तू भाकरी खा आता मी पोहे खाल्ले. आणि पोहे खाल्ले परत भूक लागल्यावर काय करायची? नको गाडीत गाडीत खाईन की वडापाव हे चारण की त्याला काय 100 रुपये चारण हवंय. बाय आमची वडापाव चारण म्हणजे मला म्हणतात. हा बरोबर आहे. मला लगेच कमेंट करते ना फुकटी. तुम्ही जेवा म्हणताय पण तुमच्या जेवल्या मला म्हणताय ना आली का गिळायला हाय का नाही. हाय तर 2-4 जण त्यांना असं पोटाटाच मारतं की इतरूच नका. आपण सगळी एका दिसल्या तर लय त्रास होतो का काय माहिती. अगं त्यांना अजिबात मिळून मिसळून राहायची सवय नसेल हाय का नाही. कसं असतं हा. ती काय जरी म्हणली तरी त्यांनी म्हणणार काय ती सांग बरं. कशावर मग तुला कमेंट करणार ती काय म्हणून करणार? का की त्याच्यामुळं कसं समजून घ्यायचं असतं. ती जरी म्हणली तरी आपण काय हा म्हणायचं मग तीच की समजूनच घ्यायचं आपलं. हं. असं देते डसकुत्र्या बस पाटकुळे बस तसं नसावा. नसावा. हा त्यांनी तिकडून डस केलं की आपण इकडं वस करायचं. होय चिवू बरोबर. मग काय हा. करू आपण सगळे जाऊन चिवूल घर ठेवायचं का? म्हणून अजून ते राहायचं. तुला यायचंय होय? थिरच आहे थिर राहिल्याने सगळी कामं पार आणि पडतात. ज्ञानेश्वराचं हा. त्याला एक तर त्रास दिला त्याचं किती आता सुखी जीवन चाललंय. मग काय राज आहे राज जगावर. ज्ञानेश्वर किती किती ज्ञानेश्वर माऊली मग काय. किती त्याला त्रास दिला. देवाला त्रास झाला आपण तर इतर माणसं. राम सीताला बनवा 14 वर्षे काढावं लागली. मग तुमच्या लेकाला काय कमी निघला होय? नंतर तसं लेकाने काही कमी अगं काढावंच लागतं. माणूस आहे आपण माणसाला थोडा सोसाना. बरोबर आहे. देवाने किती काढला पण पुढचा काळ येणारा आपला असतो. आपलाच असतो. मग आता ज्ञानेश्वराचा काय तक्रार काळ माहिती झाला. गावाचा यायचाय होय नाही अश्विनी? येईल की लय लवकर लय जवळ दिवस आला हाय का नाही आता. जवळ न पाहायची दुनिया बरोबर आहे. लांब न पाहायची ना. अनुभव येतात. आम्हाला अनुभव आहे तसं तुम्हाला नाही अजून. हो नाही काय वयानुसार अनुभव येतात. आणि तुम्ही जसं ऐकता ना तसं तुमचं कल्याण होणार आहे. बरोबर आहे की. प्रत्येकाने आपापला मार्ग शोधायचा आणि गप्प बसायचं. जेवढा संयम ठेवून तेवढा आपल्याला फायदा आहे. बरोबर आहे. आणि जेवढा राग तेवढा भीक मागायला होतो. भाऊजी हीच तरी काय करताय कपड्याला? इस्त्री करून आणलं दाढी बिडी म्हणलं करून येते. आलं का? असं दे तर आमच्या आत्यांचं बोलणं आलंय सगळ्यांना होय. आवडत नाही येणार इथं आवडतं तुझं धुणंही झालंय ना? सगळं. मुलीचे कपडे ही काय काढतो. वाटलं ते मी कमेंट सोन्याच्या करा. लग्नात साडी काढली. ती घालणार आहे होय. मग कसली घालू? मग मी कुठली घालू? तीच घाल. दोघी सेम होय. आता सोन्याच्या लग्नातली आमच्या सोन्याचा पण बर्थडे आज तर आमच्या सोन्याला पण वाढदिवसाच्या Birthday आहे होय त्याचा? शुभेच्छा. हो मला फोन केलता काल येताय का काय पण म्हणलं अरे लग्नात मला नाही जावं. माहिती त्याचा बर्थडे म्हणून. ज्ञानेश्वरी मामाचा बर्थडे होय आज. हो. मामाचा बर्थडे मला माहिती नाही. अरे हो. देवा, मला कसं माहित नाही? हाय बर्थडे त्याचा आज. मामीला मी फोन केला. ज्ञानू, त्याला status ठेवून दिला का मग? अरे मला माहिती नाही मामाचा बर्थडे. असू द्या फोन करू मामाला.
मला तर हाय, मामाला ना हॅपी बर्थडे मामा. कोण बोलीत नाही त्याच्यामुळे माझ्या तर ध्यानातच येत सोनूला नाही. माझा हॅपी बर्थडे बरं का हा मोबाईल कडे अजून गेली नाही त्याच्यामुळे ध्यानातच नाही. हा नाही मी आता तिथंच ठेवला म्हणजे त्याचा काल फोन आला होता येत आहे का पण ते कलरवाल्यांनी रात्री फोन केला पार 8:30 वाजता की उद्याच्या दिवस सुट्टी घेते आज लग्नाची मोठी तारीख आहे त्यांचं पण कोणाच तरी लग्न आहे. तर जावं लागतं म्हणलं असू द्यात जावा मग हाय का. फोन माझा किती ग चार्जिंग या हाय बाय 95%. चला तर मग बाय बाय सगळ्यांना. फोन चार्जिंग टिकली पाहिजे नाही. बाय बाय.